मुद्द्यांवर महाविकास आघाडीने एल्गार पुकारला। जुन्नर ते पुणे शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। तर शरद पवार यांच्या उपस्थितीत या मोर्चाची सांगता होणार आहे। तर महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। जुन्नर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल। तर शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय इथे या मोर्चाची सांगता होणार आहे। तर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रश्नांवर आता शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। साईदीप ढोबळे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले। तर साईदीप यांच्यासोबत अमोल कोल्हे स्वतः आहेत। साईदीप, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडी आज एल्गार पुकारतोय। अमोल कोल्हेंचं म्हणणं नेमकं काय आहे? नक्कीच अक्षरा, एकंदरीत पाहिलं तर ज्या राज्यामध्ये असतील शेतकऱ्यांच्या समस्या त्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आणि हाच मुद्दा घेऊन अमोल कोल्हे यांनी हा आक्रोश मोर्चा सुरू केलेला आहे। नक्की या मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत आणि या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम डॉक्टर अमोल कोल्हे करणार आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। जरा मला सांगा की हा तुम्ही पूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल आणि बारामती लोकसभा, एकंदरीत हा आक्रोश मोर्चा अशा पद्धतीने जाणार आहे। काय तुमची प्रमुख मागणी आहे आणि काय तुमच्या भावना आहेत? सातत्याने जर आपण बघत असू तर गेल्या एक वर्षभरात तब्बल 2066 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे। कांदा उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, दूध उत्पादक शेतकरी असेल, या सगळ्यांच्या जो हमी भाव ज्याला मिळाला हवा, रास्त भाव मिळाला हवा, तो मिळत नाहीये। त्या प्रमुख मागण्या ती म्हणजे कांद्याची निर्यात बंदी तात्काळ उठवावी। तर महाराष्ट्रातल्या सरकारला कोणत्याही कामासाठी केंद्र सरकारचे त्यामध्ये लगेच कोठावायचे वाटतात किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार असतो, पालकमंत्री पदाचा विस्तार असतो, तर शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी कांद्यावरची निर्यात बंदी तात्काळ उठवावी यासाठी महाराष्ट्र सरकार का नेमकी पावलं उचलत नाही? केंद्र सरकार या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेली 8-9 वर्ष बाजारभाव मिळत नाहीये। या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय का घेत नाही? ही एक प्रमुख मागणी। कांदा निर्यात बंदी तातडीने उठवावी, कांद्याचं निर्यात धोरण ठरवावं। त्याचबरोबर दुधाला ते केवळ 5 रुपये अनुदान हे केवळ शासकीय दूध संस्थांना देण्याचं ते ठरवलेलं आहे। यामध्ये पुणे जिल्ह्याचा विचार केला तर 26 लाख लिटर दुधाचं दिवसाचं संकलन आहे। हे यातलं जेमतेम 5 लाख लिटर दूध हे शासकीय दूध संस्थांना जातं, 1 लाख लिटर दूध हे खासगी दूध संस्थांना जातं। त्यामुळे हे अनुदान देताना शासकीय किंवा खासगी असा भेदभाव करू नये, सरसकट हे अनुदान देण्यात यावं। तिसरी महत्वाची मागणी, बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 वीज लाईटचा पुरवठा करण्यात यावा। जर विदर्भामध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये दिवसा 3 वीज लाईट केली जाते, तर आमच्याकडे सुद्धा माणसंच राहतात। गेल्या 2 वर्षात 18,000 जनावरं दगावलेली आहेत। गेल्या 8-10 महिन्याची आकडेवारी बघितली तर एकूण 22 माणसांवर हल्ले झालेले आहेत, त्यात 8 मृत्यू झालेले आहेत। आणि ही सगळी आकडेवारी असताना या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 वीज लाईटचा पुरवठा करण्यात यावा। शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळताना अनेक नॅशनलाइज बँका या आकडता घेतात, याचं सुरळीत धोरण असावं। पीक विम्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर केवळ विमा कंपन्यांचं उत्तर पांढरं होतं। जर आपण आकडेवारी बघितली तर या विमा कंपन्यांचा या वर्षीचा निव्वळ नफा 600 कोटी रुपये आहे। मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना विमा कंपन्यांच्या चाचाकाठी आड येतात। तर यामध्ये सुरळीत एक धोरण आणावं। आणि जर मोजक्या उद्योगपतींचं केंद्र सरकार 25 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ करत असेल, तर जो अवकाळीने नाडला जातोय, तो गारपिटीने नाडला जातोय, तो दुष्काळाने नाडला जातोय, या माझ्या शेतकरी बांधवाला सरसकट कर्जमाफी देऊन त्याला सक्षमपणे उभं राहण्यासाठी मदत करावी, यांच्या प्रमुख मागणी। पाहिलं तर हा आक्रोश मोर्चा आहे आणि महाविकास आघाडीचे कोणते नेते याच्यामध्ये सहभागी आहेत? एकूण 4 दिवसांचा आक्रोश मोर्चा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका अशी सक्त ताकीद दिली होती, त्या महाराजांच्या नावानं जो महाराष्ट्र चालतो त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आक्रोश करावा लागतोय, दुर्दैव आहे। त्यामुळे किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून हा मोर्चा जुन्नर, कुतूर, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मनसर, राजगुरुनगर, चाकण, केंदूर, पाबळ असा पुढे बारामती लोकसभा मतदारसंघात जाऊन 3 तारखेला याची सांगता सभा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत। आज दिवसभरामध्ये महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार आहे आणि एकंदरीत काय काय याच्यामध्ये तुमचा प्रोग्राम आहे? यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे जिल्ह्याचे नेते हे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
माननीय जयंतरावजी पाटील साहेब हे राजगुरुनगरच्या सभेसाठी आणि चाकणच्या मशाल मोर्चासाठी सहभागी होते. एकंदरीत पाहिलं तर हा तुमचा आक्रोश मोर्चा आहे. त्याच्यावरती अजितदादांनी जी टीका केली होती की खासदार काय म्हणतात आता काय आपल्याला काय मला वाटतं दादा मोठे नेते त्यांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणं उचित करणार नाही. माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे की अशा मोर्चावर टीका करण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याला जर प्राधान्य दिलं तर शेतकरी जास्त सुखी होतील. एकंदरीत पाहिलं तर अशा पद्धतीने हा मोर्चा असेल आणि या मोर्चामध्ये शेतकऱ्यांना काय काय शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे करणार आहे. नक्कीच. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर आता महाविकास आघाडीनं एल्गार पुकारलाय. शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन महाविकास आघाडीकडून केलं गेलंय आणि ज्या अमोल कोल्हेंनी या मोर्चाचं आयोजन केलं त्यांनी स्वतः या मोर्चासंदर्भात लोकशाही मराठीला माहिती दिली आहे. या मोर्चावर साईदीप तुम्ही लक्ष ठेवून राहाच. या संदर्भातले अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेतच राहू. धन्यवाद साईदीप दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.